एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाला वेग. राज्यभरामध्ये 62,86,000 नोंदणी. 35,52,000 कार्ड सक्रिय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 1 ऑगस्ट 2026 पासून महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार. कुंभमेळ्यामध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी गोदापात्रातील घाट बांधणीच्या कामांना वेग. रामकुंडासह इतर भागातील गोदावरीच्या घाट आणि पूल बांधण्याचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कामांना वेग. 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लोकनृत्य धड्यावरून नवा वाद. धड्यामध्ये एकूण 5 लोकनृत्यांचा समावेश. त्यापैकी 1 महाराष्ट्रातील तर 4 इतर राज्यातील लोकनृत्य. लावणी, लेझिम, धनगरी, गजा, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा यासारख्या नृत्यांना स्थान न दिल्यामुळे नाराजी व्यक्त. कोल्हापुरात सचिन अहिर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना भविष्यामध्ये रस्त्यावर उतरून ठोकल्याशिवाय राहणार नाही, आंदोलकांचा इशारा. वसईतील वाघराळपाडा परिसरामध्ये डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीचा संताप. नागरिकांनी आयुक्तांची गाडी अडवली. परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या आयुक्तांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव. विदर्भातील मोठ्या पालख्यांपैकी एक असलेल्या अकोटच्या संतश्रेष्ठ श्री वासुदेव महाराजांची पालखी अकोल्यातून पंढरपूरकडे रवाना. गेल्या 17 वर्षांपासून अकोट ते पंढरपूर या पालखीची परंपरा. अकोल्यामध्ये 4 दिवसांपासून ठिकठिकाणी पालखीचा मुक्काम. जालन्यामध्ये पहिल्यांदाच होणार श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचा रिंगण सोहळा. 5 जुलैला राज्यातील JES महाविद्यालयाच्या मैदानावर होणार रिंगण सोहळा.